हा बाटली आंबा आहे, त्याचा मी यात मुरंबा करणार आहे, फोडीचा मुरंबा. आता मी हे कापले बघा आणि फोडी करून घेतल्या, अशा बारीक बारीक फोडी करते. तर या आपण पहिले 3 आंबे घेतलेत मी, बाटली आंबे. आपण यात फोडी करून घेऊ. कापताना बघा मी फोड घेतले, त्याला अशा बारीक बारीक चिऱ्या केल्या. आणि हा आता आंबा आहे ना, हा याच्या असा सगळा सुरीनी काढून घ्यायचा आहे, म्हणजे या अशा बारीक फोडी होती. आणि साल पण बघा, साल अशी बाजूला निघते. हां, आता बघा या फोडी. आणि मी 1 वाटी साखर टाकले. साखर तुम्हाला जास्ती पाहिजे असेल तर जास्ती टाका, पण मी 1च वाटी टाकले, 1 मोठी वाटी टाकले. काही मुलांना ना अशी फोडी दिसल्या की आवडते, म्हणजे नातीला हे फोडी, आंब्याच्या फोडी लागतात. तिला जास्ती क्रश केला. जर हे तुम्हाला असं नको असेल तर आंब्याचा पल्प तो वाटून घ्यायचा, पाण्याचा थेंब अजिबात टाकू नका. आणि त्याच्यात साखर घेऊन हे चांगलं ढवळून घ्यायचं. आता जाड बुडाची कढई घ्या आणि स्टीलचंच भांडं घ्यायचं. इंडालियम. हा मुरंबा आहे ना, जर फ्रीजरमध्ये ठेवला तर वर्ष राहतो. मी अशी 2-3 प्लास्टिकच्या कॅनमध्ये, चपट्या कॅनमध्ये भरून ठेवते. म्हणजे जसं पाहिजे तसा आपण काढायचा. फक्त अगोदर थोडा वेळ काढून ठेवायला लागतो. आणि जर फ्रीजमध्ये खाली ठेवलं तरी 6 महिने राहतो. आपण झालेलं आहे, जास्ती हे केलं तर एकदम घट्ट होईल. आता शेवटला बंद करताना याच्यात मी 1 दालचिनीचा तुकडा आणि 2-3 लवंगा टाकणार आहेत आणि बंद करून टाकायचं. त्याचा जास्ती अरोमा पण नको, आपल्याला थोडासा दालचिनीचा आणि लवंगाचा वास आला की चांगलं लागते. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर वेलची कुटून पण तुम्ही टाकू शकता, जशी तुमची आवड असेल तसा. आता मी याच्यात फक्त 2-3 लवंगा टाकणार आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा, बरं, थोडंसं दालचिनी तुकडा आणि हे आता मी बंद करते. थंड झालं की ते घट्ट होईल. अशा रीतीने तुमची जर मुलं शाळेत जात असतील, मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतो, ज्यांना आवडेल ना. आता हा फोडीचा आमच्याकडे नातीला, मुलाला आवडतो, म्हणून मी हा असा फोडींचा पण करते. तर बघत राहा सासू नोकझोक रेसिपीज. लाईक शेअर करायला विसरू नका.